ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वयंभू मनु आणि कर्दम ऋषी यांच्यात संवाद चाललाय. आदिराज स्वयंभू म्हणून आपल्या मुलीचं वर्णन कर्दमांच्या समोर केलं आणि देवर्षी नारदांनी तुमचं जे वर्णन तिला ऐकवलंय त्याप्रमाणे देवहूतीने तुम्हालाच आपला वर म्हणून निश्चित केला असं सांगितल्यानंतर कर्दम ऋषी म्हणाले, बरोबर आहे, मलाही विवाह करायचाच आहे, कारण माझ्या पित्याची आज्ञा आहे प्रजा वाढवायची म्हणून. पण तुमची मुलगी कितीही सौंदर्यवती, रूपवान असली, तरुण असली, गृहस्थाश्रमाला आवश्यक असलेल्या सगळ्या प्रकारच्या गुणांनी युक्त जरी असली आणि ती आपणहून जरी माझ्या समोर आली असली तरी सुद्धा माझी काही अट आहे. तुमच्या मुलीसाठी इतरही अनेक तरुण उत्सुक असतील. एक तर गोष्ट मी मागे सांगितली की तो एक कोणी गंधर्व होता आणि विमानातून जाताना त्यांनी हिच्या डोळ्यातला चंचल भाव बघितला, तिच्या सौंदर्याने मोहित झाला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला. इतकं जिचं सौंदर्य आणि जी आपणहून माझ्यासमोर मला मागणी घालायला येते तिला नाही कोण म्हणेल. पण तरी सुद्धा माझ्या काही अटी आहेत. महर्षी व्यासांनी इथे एक श्लोक घातलाय. अतो भजिष्य समयेन साध्वीम यावत तेजो विभ्रयाद आत्मनो में. तुमच्या मुलीचा मी नक्की स्वीकार करेन जोपर्यंत, कुठपर्यंत, यावत तेजो विभ्रयाद आत्मनो में, माझ्या ठिकाणचं जे तेज आहे, माझं जे वीर्य आहे ते जोपर्यंत ती धारण करते, माझ्यापासून तिला जोपर्यंत संतती होईल तोपर्यंतच मी तिचा स्वीकार करीन, तिच्याशी संसार करीन. एकदा गृहस्थाश्रमाची जी माझी कर्तव्य आहेत ती सगळी कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर अतो धर्मान पारमहंस मुख्यान शुक्ल प्रोक्तान बहुमन्ये अविहिंसुरान, की भगवंतानी जो सृष्ट केलेला वेदोक्त धर्म आहे, सनातन वैदिक धर्म आहे, त्या धर्माने सांगितलेला जो संन्यासाश्रम आहे तो संन्यासाश्रम आणि त्याच्या अंतर्गत येणारं अतिशय शुद्ध आचरण, हिंसारहित, शमदमादी धर्मांचं आचरण हे माझ्या लेखी जास्त महत्वाचं असणार. तेव्हा माझी गृहस्थाश्रमातली सगळी कर्तव्य पार पाडल्यानंतर मी निश्चितपणे संन्यास धारण करणार आहे. ही अट जर मान्य असेल तर मी तुमच्या मुलीशी लग्न करेन. अशा प्रकारचा तो संवाद तिथे झाला. कर्दमांनी त्यांना सांगितलं आणि ते नंतर गप्प बसले, मौन झाले. कारण एवढं सगळं सांगितल्यानंतर आता विचार करण्याची पाळी या मनूची, त्याच्या पत्नीची आणि मुलीची आहे. ते शांत बसले होते. हृदयामध्ये अखंड भगवंताचं ध्यान चाललेलं होतं. उग्र जरी तप केलेलं होतं दीर्घकाळ तरी सुद्धा चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा कष्टाचा, दुःखाचा, थकलेपणाचा भाव नव्हता. उलट त्या भगवंताच्या ध्यानात रमलेले असल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची प्रसन्नता होती, शांतता होती, समाधान होतं आणि किंचित मंद असं हसू सुद्धा होतं. त्यांच्या चेहऱ्यावर तर ते हसू बघितलं आणि देवहूतीचं चित्त
त्यांच्याकडे आकृष्ट झालं. तिला त्यांचा मोह पडला. एकीकडे स्वयंभू मनू सुद्धा या सगळ्यांकडे बघतोय. एकदा देवहूतीकडे बघावं, एकदा शत्रुपाकडे बघावं, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या नजरेत काय भाव प्रकट होतात ते बघावं. आणि असं बघता बघता त्याच्या असं लक्षात आलं, शतरूपाला कर्दम ऋषी आपले जावे म्हणून पसंत आहेत आणि देवहूतीला कर्दम ऋषी आपला पती म्हणून पसंत आहेत. तेव्हा ज्या दोन मुख्य पसंती आवश्यक असतात त्या मिळाल्यानंतर स्वयंभू म्हणून त्यांना सांगितलं की आता ही माझी कन्या मी आपल्याला विधीपूर्वक आणि अत्यंत प्रसन्न चित्तानं दान करतो. त्याप्रमाणे तो विधी झाला. कर्दम ऋषींनी देवहूतीचं पाणी ग्रहण केलं आणि वरदक्षिणा म्हणून किंवा आजकालच्या भाषेत हुंडा म्हणून ह्या दोघांनी म्हणजे स्वयंभू म्हणू आणि शतरूपा आपल्या मुलीबरोबर ह्या कर्दमांना अतिशय बहुमूल्य अशी अनेक वस्त्र, आभूषण आणि ग्रहस्थोचित अशी पात्र वगैरे, भांडी कुंडी असं सगळं दिलं, कारण त्यांना त्यांचा संसाराचा पुढे उभा करायचा आहे. विवाह संपन्न झाला. म्हणून निश्चिंत झाले. दारिका हृदय विदारिका पितू असं एक वचन आहे. अर्थात हे पूर्वीच्या काळातलं आहे. आजच्या काळावर ते कितपत लागू पडेल शंका आहे. पण मुलगी जन्माला आली की ती वडिलांचं चित्त कातरत असते. अनेक गोष्टी असतात. लहानपणी तिला सांभाळायचं असतं. जेव्हा ती तरुण होते तेव्हा अधिक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतं. विवाह करताना वडिलांच्या द्रव्याचाही खर्च होतो. आपल्याकडे दुहिता असा शब्द आहे कन्येला. दुह धातू आहे, दोहन करणं अशा अर्थी. ही दुहिता म्हणजे कन्या काय करते, आपल्या आई वडिलांचं ऐश्वर, त्यांची संपत्ती, त्यांचं धन सासरच्या कुळाकडे हळूहळू नकळतपणे घेऊन जाते. गाई म्हशींचं जे दूध काढलं जातं त्याच्यात सुद्धा एक प्रकारचं कौशल्य असतं की ते दूध काढताना त्या प्राण्यांना त्रास नाही होता कामा, सहज ते दूध निघालं पाहिजे. तसं पत्नी ही मुलगी आपल्या आई वडिलांचं धन, ऐश्वर, संपत्ती त्यांना जास्त त्रास होऊ न देता पण अत्यंत कुशलपणे हळूहळू आपल्या सासर कुळाकडे नेते. वडिलांच्या संपत्तीचं दोहन करते म्हणून तिला दुहिता म्हणतात. हा मी सांगितलेला अर्थ नाहीये, हा अखंडानंदांनी त्यांच्या एका भागवत प्रवचनात सांगितलेला अर्थ आहे. तेव्हा तशी संपत्ती जरी सासर कोळाकडे गेली तरी मुलीच्या वडिलांना असं वाईट वाटत नाही. का? कारण ती मुलगी आपली योग्य ठिकाणी गेल्याचं त्यांना समाधान. स्वयंभू मनूला सुद्धा कर्दमांच्या हाती आपली मुलगी दिल्यानंतर ते निश्चिंत झाले. शाकुंतलामध्ये सुद्धा कविकुलगुरु कालिदासांनी म्हटलेलं आहे, अर्थो ही कन्या परकी एव सामध्य संप्रेष परिगृहीतो जातो ममायम विशद प्रकामम प्रत्यर्पित न्यास इवांतरात्मा. ही मुलगी आई वडिलांनी वाढवायची, मुळात जन्म द्यायचा, त्याला वाढवायची, पण ती ठेव म्हणून सांभाळायची, संगोपन करायचं आणि शेवटी ती ज्याची आहे त्याच्या हाती ती सुपूर्त करायची. अशी ती ठेव योग्य ठिकाणी सुपूर्त केल्यानंतर मुलीचे आई वडील निश्चिंत होतात, मनानं मोकळे होतात. कालिदासांनी कण्व तोंडी आणखीन एक श्लोक घातलेला आहे की माझ्यासारख्या वनात राहणाऱ्या माणसाला सुद्धा कन्येच्या वियोगाचं दुःख होतं
तर जे नित्य संसारात अडकलेले आहेत, गुरफटलेले आहेत, त्या लोकांना कन्येच्या वियोगाचं काय दुःख होते. कारण शकुंतला ही कण्वाने सांभाळलेली मुलगी होती, पण तिचा इतका लढा लागला की तिचा वियोग होताना सुद्धा कण्वांसारख्या ऋषीवरांना वाईट वाटावं. स्वयंभू म्हणू आणि शतरूपा राणी ह्या दोघांना जेव्हा देवहूतीचा निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा आतडं तुटावं अशा प्रकारचं दुःख झालं. अतिशय विव्हळ झाले. आपल्या मुलीचा संसार कसा होईल याची उत्कंठाही होती, चिंताही होती. कारण कर्दम मुनी एकतर अखंड ब्रह्मचर्यात राहिलेले, एकटेच राहिलेले, 4 माणसांशी संपर्क नसलेले, आणि ही राजकन्या आहे, ऐश्वर्यात राहिलेली आहे, 4 माणसात राहिलेली आहे. तेव्हा ह्यांचा संसार कसा होईल, आपली मुलगी तिथे कशी राहील ह्याच्याबद्दलची जी उत्कंठा, चिंता, याच्यामुळे सुद्धा त्या दोघांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. एक वार दोघांनी आपल्या मुलीला, देवहूतीला दृढ आलिंगन दिलं आणि तो शोक इतका प्रबळ होता की त्या दोघांच्या डोळ्यातून जे अश्रू वाहत होते त्याच्यामुळे देवहूतीचे केस सुद्धा भिजले, इतका तो दुःखाचा आवेग होता. नंतर कर्दमांची अनुज्ञा घेतली आणि आपली राणी शत्रुपा हिला घेऊन स्वयंभू म्हणून आपल्या सुवर्ण रथावर आरूढ झाले आणि सरस्वती नदीच्या दोन्ही तीरांवर ठिकठिकाणी जे निंदया मुनींचे आश्रम होते ते आश्रम आणि त्या आश्रमाभोवतीचा जो सगळा शोभिवंत परिसर होता तो बघत बघत ते आपल्या राजधानीत आले. म्हणजे कुठे आले? ब्रह्मावर्तात आले. आणि ब्रह्मावर्ताची राजधानी म्हणजे बर्हिष्मती नगरी. मग नगरीत आल्यानंतर पुढे काय आलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.